आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. गेल्या 10 दिवसामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव हे तब्बल 7 रुपयाने वाढलेत. सरकार 2 ते 3 दिवसाला हळूहळू करून जर असेच भाव वाढत राहिलं तर पेट्रोल हे 150 रुपये लिटर देखील होऊ शकतं असं सांगितलं जात आहे. आज सकाळीच पेट्रोलचे दर हे 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेल हे 2 रुपये 71 पैशांनी मागलं. गेल्या काही दिवसांची आकडेवारी जर पाहिली तर 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची किमती या 3 रुपयाने वाढल्या होत्या. त्यानंतर 21 मे रोजी पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल हे 97 पैशांनी वाढलं होतं. त्यानंतर 23 मे रोजी पुन्हा एकदा पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल हे 91 पैशांनी वाढलं आणि आज 25 मे रोजी तर तब्बल 2.5 रुपयांपेक्षा जास्त किमतीनं पेट्रोल आणि डिझेल वाढलं आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर आता पेट्रोल कुठंतरी 112 तर 98 ते 99 लिटर डिझेल मिळतंय आणि अशी जर परिस्थिती राहिली तर पेट्रोल डिझेल 120, 130 आणि 150 रुपये देखील होऊ शकतं असं तज्ञ सांगतायत. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसणार आहे तर तो खरीपाच्या तोंडावर असणाऱ्या शेतकऱ्यांना, कारण की संपूर्णच खर्च वाढेल. ट्रॅक्टर डिझेल पासून किमती वाढल्या आहेत आणि त्यामुळं आता भाजीपासून प्रत्येक गोष्टींचे भाव वाढ होणार आहे आणि याचा सर्वाधिक फटका देखील सामान्य माणसाला बसणार आहे. तुमच्या शहरामध्ये पेट्रोल डिझेल किती रुपये लिटरने मिळतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.